किती भेटले मग पैसे हप्त्याचे? झाले आपले महिनाभर पुरण आपल्याला असा खर्च होईन आपला. चालते चालवा लागते. हा तू जर म्हणशील का आपल्याला 10,000 हप्ता पुरत नाही, मग तर 10,000 पुरा महिना काढा लागते म्हटलं आपल्याला. पण तुम्ही तर मला देतच नाही हो एवढे पैसे. इन मी 5,000 रुपये देता माझ्या हातात. तुम्ही सांगा मी महिनाभर कशी पुरवू? 5,000 म्हणजे तू सांग मला, वर तर 5,000 मध्ये आपल्या ढोरेसाठी चारा घेणं राहते. हा तेलाचा पिपा आणून देतो, 2-4 महिने पुरते आपल्याला, दोघं आहेत. काय नाही लागत. वरतं पान खातो मी, त्याचा खर्च आहे मले, म्हणून हा 5,000 असा वरतं जाते. तर पान खाणं सोडून द्या आता. आता काही खात नका जाऊ. चावत तर नाही हो तुमच्याकडून सुपारी न गेपारी. आणि मग कायले खात बसता ते पान? खात नका जाऊ ते पानं आता. एवढी महागाची सुपारी आणता आणि थुकून तर देता सारी. अरे शौक आहे तो आता साऱ्या जिंदगीचा. आता मरेपर्यंत सुटते काय? कसे आपले 2 चिपोरे तोंडात राहिले तर वाटते माणसाला काहीतरी खाल्लं बा म्हणून. हो सारे शौक तुम्हालेच आहे. लोकांच्या मागं शौक नाही म्हटलं बरोबर पैसा पुरते. 5,000 रुपयात मला महिना काढायला लावता तुम्ही. तर तू सांग मला, त्या 5,000 महिना काढायला लावतो म्हणतो, त्या 5,000 निघत नाही काय महिना? कोणता खर्च आहे तुला जास्त सांग मला तू. 2,000चा तर किराणा आणतो आपण, 3,000 तरी तुझ्याजवळ शिल्लक राहते. ते मग अडीनडीले कायले 50-50-100 रुपये असे लागले तर सांगतो ना. भाजीपाला हिरवा गिरवा घ्यायचा असला तर. नाही तर तू सांग, किराणा तर मी तुला 2,000चा आणूनच देतो. सिलेंडर चांगलं 4-5 महिने चाललं जाते, चुलीवर स्वयंपाक करतो. इंधन काढी आणून देतो. राहिलं गहू, गहू याचं त्याचं आपल्याला गहू ज्वारी सारं धान्य घरचंच राहते. मग अजून काय केलं पाहिजे? बरं वावरातलं पिकही येते, त्याचाही पैसा येते. काय फक्त काय ढोरच चाराचा पैसा येते काय? आपण आता वावर शेत पेरतो तर त्याचाही येते ना आपल्याला. येते पण आता तेवढे पैसे तर आपल्याला काय म्हणते इकडे पीक निघते तर पहिले तर पेरणी मेरणीला एवढा पैसा लागून जाते जवळचा सारा. आणि मग उरला सुरला राहते तुम्ही बँकेत नेऊन टाकून देता. अरे तर बँकेतही नेऊन टाकतो मी, तर तो आपल्याच कामात येते ना. का लोकांच्या कामात येते? आता म्हातारपण आलो, आता होऊन राहिलो सध्या म्हणून करून राहिलो. आताच तर माझी तंगडी दुखते, पण तरी जातो आपलं कुथत काथत. जाऊ बा ढोराच्या मागं तेवढंच तर हातपाय मोकळे राहते. घरी जर बसलो तर काहीच होणार नाही. म्हटलं आता जे काही होईल 1-2 वर्ष तर करू, मग त्याच्यानंतर जय रामजी की रामकृष्ण हरी करून टाकू. हो तसं तर आहेच म्हणा. आता मायाकूनच तर व्हायला नाही पाहत हो. तर कशी करतो आता घरातले कामं नाही व्हायला पाहत मायाकून. पण करा लागते आता दोघं आहे. आताचं काम घंटा भऱ्या असं करू करू करतो मी. तर तसंच करायला लागत असते. रामनं आपल्याला काही कुठं जायला लागते काय? का कोणाला मोजबा द्यायला लागते? आपले काम आपण गती करावं. काय म्हणते पोराचं लग्न? हा पोरगी किरगी चांगली भेटली नाही त्याले? हो पोरगी तर बापा मस्त भेटली. घरही चांगलं आहे, लोक चांगले आहे, मस्त आहे. गरीब आहे बिचारे, पण लोक चांगले आहे. पोरीचे आई वडील मस्त लोक आहे, आणि पोरगी मस्त आहे. तो फोनवर बोलते कनी तर सांगते तिकडे जरासा चक्कर झाला म्हणजे काकाजी असं म्हणते तुमची सून, काकाजी तसं म्हणते तुमची सून. आता म्हणत राहते तसं येत जाताच असतो मी त्याच्या घराकडे. दुकानावरही जातो तर कधी कधी तो नाश्ताही देऊन देते. घ्या काकाजी खाऊन घ्या, काकूसाठी घेऊन जा. नाही पोरग मस्त आहे बापा. त्याचं चांगलं झालं पाहिजे. होते चांगल्याचं चांगलंच होते. आता आतापर्यंत बिचाऱ्याचं वय वाढून गेलं. एक पोरगी नाही भेटली, आणि भेटली तर कमी वयाची किती साजरी पोरगी भेटली. फक्त आता पोरीने निभून घेतलं पाहिजे. नाही निभूती आहे, पोरगी चांगली आहे, समजदार आहे बिचारी. अरे काकू मस्त बसले बा तुम्ही, तर भल्या गोष्टी चालू आहे. काहून आज गेले नाही काय? नाही का आज म्हणजे वसुलीवर गेलतो मी, मग गेलोच नाही आज. पाणी लय होतं, भले पाय फसून राहिले जंगलातही, मग काही गेलो नाही. ये रे सुन्या ये बस. काय काकू एक डाव नाही आल्या बा घरी. किती डाव म्हणतो काकाले आणत जा काकूले, पण आणतच नाहीये काकाजी. काहून तर काय माहित. येईन ना रे बाबू. आता आता लग्न झालं का येणच आहे मले. आता काय म्हणते आता सून वायरी आली म्हणजे येत जाईन. आता कसं आता तुला करायला लावू काय? आता कसं आहे ते आली म्हणजे तिला म्हणत जाईन बाई कर बरं चहा, कर बरं नाश्त्याले. एखाद्या दिवशी जीव नाही घेत जाईन. बसणार रे बसणं. थांब मी खुर्ची आणून देतो तुले. नाही काकू राहू द्या खुर्ची गिरची नका आणू. ह्या ओट्यावर बसतो इथं. काकाजी मला मीराचा फोन आला होता. हा फोन तर रोजच येते, आता रोजच बोलतो तू. आता त्याच्यात काय आहे? नाही तसा तर रोजच बोलतो मी. पण तिचे बाबा आणि तिचे काका आपल्या घरी इकडे याले निघाले म्हणते बा. काहून काय झालं? कायसाठी येऊन राहिले म्हणते ते? येत असून पत्रिका द्यायला. पण तिनं मला सांगितलं नाही काही का पत्रिका द्यायला येऊन राहिले म्हणून. पत्रिका तर आणायच्या आहे म्हणे, कालच सांगितलं तिनं मला असं. मग आणल्याबरोबर काय आणून देईन काय? अरे पण मला मग आणि वसुलीला गेलो कोणी तेव्हाच भेटलं तुला सासरा. किराण्यात जातो म्हणे बा, सामान आणायला चालला होता. तर मी म्हटलं कुठून आणता? तर तालुक्यातून आणतो म्हणे बा, असं मला म्हटलं. मग काही बोलले काय? असं काही काही विचारपूस केली काय तुम्हाला काही? नाही काहीच नाही मस्त फ्रेश होतं माइंड. काही बोल नाही चाल नाही काहीच नाही बा. किराणा आणतो म्हणे, आता पाहुणेपरी येते म्हणे काही. आणि आज ढोरले नेलं नाही म्हणे, म्या सामान घेऊन येतो म्हणे. 1-2 दिवसाच्या सुट्ट्या काढल्या म्हणे, उद्या पत्रिका घेऊन येतो म्हणे. पत्रिका छापल्या असं म्हटलं म्हणे त्यानं, फोन आलता म्हणे. तर उद्या जाईल म्हणे पत्रिका आणाले. हो मग कायसाठी येऊन राहिले? बरं मीराचे बाबा येऊन राहिले, काका येऊन राहिले म्हणते. बरं तिनं मला काहीच गोष्ट नाही सांगितली समोर काय आहे तर. बरं ती अशी चांगली नाही बोलली काका माझ्यासोबत. काय झालं काय माहिती? बस एवढं सांगितलं तिनं, बाबानं काका तुमच्या घरी येऊन राहिले म्हणे, घरी थांबजा म्हणे. तसाच मी दुकानावरून धावपळ करत आलो आणि तुमच्या घराकडे आलो इकडे. म्हणून तुम्हालाही सांगितलं राहिले अजून.
नामदेव काकाजीला घरी ठेवायला लावजा म्हणे. एवढंच बोलली ते आणि ठेवतो म्हणे फोन. म्हटलं काय झालं मीरा, डबल फोन लावला तिनं फोनही नाही उचलला. तसेच येऊन राहिले असं रे बाबू, एवढी नको चिंता करू, काही नाही होत असते. नाही काकू, काही व्हायचा विषय नाही आहे, पण म्हटलं बा एकाएकी येऊन राहिले ते तर काय झालं म्हटलं. काकाजी तुम्हाला चाला लागते घरी. हो आता काय आहे काय नाही. पहिला काही बोलायला येऊन राहिले ते बहुतेक, तेव्हाच तर तुमची गरज पडली. नाही तर आले असते माझ्यासोबत बोलले असते आणि चालले गेले असते. हो ठीक आहे ना, येतो ना. काय आहे तर आता काही आपण काही भीतो का त्याले. हा आपला ओळखीचाच माणूस आहे तो, काही पर काय का आपल्याला. हा भिंत आपण काय काय कोणाला फसवलं का, कोणाला काय लुटलं का, काय मारलं कोणाला, काय आहे आपलं. नाही मला थोडीशी चिंता वाटून राहिली. कोण काही कानगिन तर नसन भरली माझ्या सासऱ्या किसऱ्याचे. नाही का कोण कान भरण. आता शांताराम भाऊ होते तिथं, मी होतो आणि ते होते. आता मी निघून आलो आणि मग शांताराम भाऊ चालले गेले. आता तू सांग मला, ते शांताराम भाऊ आहे का काही बोला चुकते. आणि बरं ते माहीतच कोणती गोष्ट आहे आणि काय आहे ते काय म्हणून म्हणायचं असतं त्यानं तर कधीच म्हटलं असतं. आणि ते चांगले लोक आहेत, ते नाही म्हणू शकत असे. नाही नाही काकाजी ते नाही म्हणत, त्याचा मला माहिती आहे, गॅरंटी आहे त्याच्यावर, ते की काही म्हणत नाही. चहा आणतो मी करून. हा मांडणं चहा मांडणं. मांड सुन्यासाठी माझ्यासाठी दोघांसाठी 2 कप मान बरं. नाही नाही काकू चहा नका मांडू, आता काहीच नका करू. मला आता सध्या तर ते लोक येईपर्यंत आणि येऊन जाईपर्यंत डोक्यावर थोडंसं टेन्शनच आहे. अरे काही नाही होत सुन्या, सगळं चांगलं होते, तू टेन्शन नको घेऊ बाबू. चांगलंच झालं पाहिजे काकू. आता इथून इथपर्यंत आलो, सगळं तयारी केली, सगळं झालं म्हटलं. हा आता त्या मंगल कार्यालयवाल्याला ऍडव्हान्स देऊन ठेवला मी. पत्रिकावाल्याला पैसे देऊन ठेवले, पत्रिका आणून ठेवल्या घरी, फक्त वाटायचे आहे. आता उद्या परवा निघतोच म्हटलं वाटाले. हा आता तुम्ही सांगा मुली, आता जर असं झालं तर किती मोठं नुकसान होईल मायवालं. आणि घोडेवाल्याला पैसे देऊन ठेवले. हा आता खुशी आहे माणसाची. आता एक तर एवढं वर्ष झालं नाही, इकडून तिकडून होऊन राहिलं बा. चांगलं होऊन राहिलं तर आपल्यालाही खुशी राहते त्या गोष्टीची. अरे कर रे खुशी, तू काय टेन्शन घेतो, मी आहे ना तुझ्या मागं. एवढा मोठा बाप उभा असल्यावर काही टेन्शन आहे का तुले. काकाजी तुमचाच तर आधार आहे मला करा, म्हणून तर धावपळ करत तुमच्या जवळ तुम्ही. अरे सुनील भाऊ, इथं आहे का तुम्ही? अरे तुमच्या घरी पाहुणे आले ना कोणीतरी. वहिनी कोण माणसं आहे का बाया आहे? माणसं आहे का 2, एक असे धोतरवाले आहे आणि एक पॅन्टवाले आहे. दोघं जण गाडी घेऊन आले आहे. मला विचारे कुलूप होतं तुमच्या घराले, तर म्हणे कुठे आहे म्हणे इच्छे म्हणे. तर म्या म्हटलं बा इकडे मला तुम्ही जाताना दिसले का नाही. म्या म्हटलं थांबा आवाज देऊन येतो म्हटलं, बसा म्हटलं तुम्ही जराशे. तर थांबले आहे ते तिथं. हा बरोबर, जातो जातो घरी. काकाजी आले वाटते ते. मग काय करताय, चल ना मग लवकर. नाही तर म्हणून घरी राहायला सांगितलं नाही म्हणून तर चालले जाईन. अजून त्याचा गैरसमज वाढून चालतो. हो हो चाल 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 बरोबर पटकन. बाबा कुत्र मागं लागल्यावानीच गेले बाबा हे दोघं तर. काय झालं येईल एवढ्या गडबडनं गेले. पाहुणे चालू म्हटलं तर असे कोणते महत्वाचे पाहुणे होते बाबा. बसल्या झाले कामं नाही काकू? नाही हो बाई, कामं व्हायचेच आहे, स्वयंपाक व्हायचाच होता. आता मला हे काय म्हणते, वसुली करून आले आणि टाक म्हणे 2 भाकरी म्हणे, 2 जण खाऊन घेऊ, बस आराम करू. आता कोणते काम आहे व बस ना. काय बसायला लावता काकू, इथं तर काय म्हणते तर बापा घरातले कामं भन तसेच पडले आहे. पोरगी आहे, आता पोरगी गेली शाळेत, आता 8व्या वर्गात गेली ते गेली शाळेत, तरी तिनं 2-4 कामं झाडझूड भांडे हे ते करून घेतलं. पण स्वयंपाक पाणी करायचं आहे तिला, काही त्या गॅसाजवळ करता नाही येत, करून नाही देत मी. कसं आहे लेकरू जाईल गेलं तर कायले आपण हे करू द्या फालतूचं. तर स्वयंपाक मीच करत असतो. आम्ही बसली तर खरी व बसूनही गेली ना, गोष्टी सांगून राहिली. कोण बाबा पाहुणे एवढे गडबडनं गेले हे सुनील भाऊजी आणि काकाजी दोघंही गेले. अगं ते सासरे वय त्याचे, सासरे आणि चुलत सासरे, दोघं भाऊ इथे सख्खे, पोरीचे बाबा आणि पोरीचे काका. आता लग्न नाही जुळलं काय सुन्याचं. आम्ही काही जुळलं बाबा लग्न याचं. आम्हाला तर माहीतच नाही होती, तर राहू नाही. काय 2 घरावर आमचं घर आहे तरी आम्हाला माहित नाही याचं लग्न जुळलं म्हणून. बापा 15-20 दिवस झाले आता लग्न जुळलं त्याचं. आता गावात काही निंडोरा पिटन तो. लोक तर असे आहे, जरा असं कोणाचं चांगलं व्हायला गेलं का बरंही दिसत नाही लोकाईले, बातच काढ्या करते त्याच्यात. नाही व माय आमच्यासारखे कायले करते. तुम्ही सांगा, आमच्या मूल्यात तर सुन्याबद्दल कोणीच असं वाईट सोचत नाही. कारण का त्याची मेहनत त्याचे कष्ट सगळेले दिसते. आणि बिचाराचं वय झालं तर सारेले वाटते आता त्याचं लग्न झालं पाहिजे म्हणून. अगं आता मोहल्ल्यातली गोष्ट सोड, आपल्या गावातली होय का कुठचं होईन कोण नाही माहित नाही. आता काय सांगितलं ना, काय नाही बाई ताईले माहित नाही अजून. तर ते लोक आले घरी गडबडनं, घरी या करून. म्हणून त्याला पोराले जरासं टेन्शन आलं. त्याला म्हटलं टेन्शन काही घेऊ नको बाबू, काही नाही होत म्हटलं, सगळं बरोबर होते. लोकाईला काही साजरं दिसत नाही हो काकू कोणाचं. बातच काढ्या करते कोणाच्या याच्यात, म्हणजे कोणाचं कसं मोडावं कसं काय करावं. लोकाईले बरोबर हे आहे म्हटलं. काय करतं बाई आता आपण काय म्हणावं लोकाईले. माहीतच पडते आता काय झालं काय नाही तर. हो ना, तुम्ही काऊन नाही गेल्या मग? तुम्ही गेल्या असत्या तर माहीतच पडलं असतं. नाही मग काय काम आहे हो तिथं. मग काही काम नाही आहे. ते काकाजी करते बरोबर, ते समजते सारं. आपण बाई माणसानं काय जाऊ त्या माणसाच्या याच्यात बोलायले. आपल्याला काय माहित आहे, जेव्हा आपली गरज पडन तेव्हा जाऊ आपण. सुनगीन आली म्हणजे जात जाईन मग मी तिच्यासोबत बोलायला बसाले तिथं. हाव ना, पाहिली तुम्ही पोरगी कशी आहे, पोरगी गिरकी काय मी बापा म्या नाही पाहिली. आता हे म्हणते बाई साजरी आहे म्हणते, साजरी अशी बारीक बारीक मस्त गोरी पान अन साजरी आहे म्हणते, पोरगी भुरी भुरी आहे म्हणते पाहाले म्हणते. हा सुन्यापेक्षा चांगली आहे म्हणते, अन वयलही लहान आहे म्हणते तिचं. हा पण समजदार आहे म्हणते पोरगी, गरीबाची पोरगी हो. चांगला आहे बाई, बरं झालं त्याला चांगली भेटली. हा आता लग्न करून घ्यायला पाहिजे होतं त्यानं सटकन पटकन. काय करतं ठेवायला नाही पुरत. चांगल्या पोरी भेटल्या म्हणजे लोकांच्या मोठ्या डोळ्यात येते.
माझ्या भावाचं बाई लग्न तुटून गेलं ना, जुडून तुटलं म्हटलं. हा, कोणा काही उलट सिधं सांगितलं असं, एवढं साजरं पोरगं असून तर तुटलं ना बाई माझ्या भावाचं लग्न. काकू येतो मग मी, काय मला स्वयंपाक पाणी करावंच लागते बाई. भाचं सासून पोट्टी गेली शाळेत, तिच्या पुरतं करून दिलं आणि इकडे आली. ते माणसं आले का नाही पाहुणे, तर त्यानं विचारपूस केली बाई, घराला कुलूप होतं तर मला ह्या सुन्या दिसला होता इकडे. मी म्हटलं ह्या तर इकडे गेला म्हटलं, मला माहित आहे तुमच्याच घरी येते म्हणून इकडे. तसा तर पोरगं काही हे नाही कोणाच्या लेण्या देण्यात, म्हणून मग मी इकडे येऊन पाहिलं तर मला दिसलीच ती इथं, म्हणून म्हटलं मी जा, म्हटलं पाहुणे आले तुमच्या घरी. हो हो, सासरा होय त्याचा, तो धोतरवाला आहे का नाही, धोतरवाला सासरा होय. आणि तो पॅन्टवाला आहे ना, तो चुलत सासरा होय, तिचा काका होय त्या पोरीचा. असं असं, चांगला आहे चांगला आहे. बाईले मोठा चौकशा राहते, येते कोण्या कामासाठी आणि विचारपूस. हा, काय करते बापा आणि काय नाही, आपल्याला तर बिलकुल आवडत नाही कोणाला विचारपूस करणं, कोणाच्या याच्यात लक्ष देणं, काही आवडत नाही मला तर, पटतच नाही. नाही बायकाईले तर असं असं पटते का काही विचारताच होय नाही. या या, काय म्हणते महादेव भाऊ? आज तर भल्ला योग आला बा. सकाळीच भेट झाली, आताही भेट झाली. हो, आता काही काम नाही या लागलं बा. नाही तर आता अंदामंदात आलो तो नसतो. उद्या परवा आलो असतो पत्रिका गित्रिका घेऊन. मामाजी या ना, बसा ना, बसा, पाणी आणतो, चहा आणतो. नाही नाही, आता चहा पाणी काही करू नका, बस 5 मिनिटं बसतो आम्ही आणि निघतो. यालाही काम आहे आणि मलाही काम आहे, जा लागते आम्हाला कामी. फक्त थोडंसं आलो आम्ही. नाही मग चहा चहा नाही तर कॉफी घ्या, काही ना काही तर घ्या. नाही आता काहीच घेत नाही, आता काहीच नका पाजू. आता ज्या दिवशी पत्रिका घेऊन येईन का नाही, त्या दिवशी कर जा मग. बरं, काऊन मामाची काही नाराजी आहे का बा? आता सांगतो ना नाराजी आहे का काय आहे तर. बोला काय झालं? अरे बा, आम्हाला काहीतरी समजलं बा सुनील राव विषयी बाहेर. असं काय समजलं? मले असं समजलं का ह्या सुनील रावचं याच्या मामाच्या पोरीसोबत काहीतरी चक्कर चालू आहे म्हणून. असं असं कोण सांगितली गोष्ट तुम्हाला? आता कोण ना कोण तर सांगितली असं ना. आणि आता पोरीचा बाप होईच्या नात्यानं मला तर काही ना काही बा हे काढायच लागन त्याचा पत्ता. नाही तुमचं तर बरोबर आहे म्हणा, ते पोरीच्या बापाच्या नात्यानं तर तुम्हाला तेवढं हे लावाच लागन, म्हणजे काढाच लागन, विचारपूस हे ते करायला लागन. हा, पण आता तुमचा जर विश्वास नसन तर माझ्या हिशोबाने तुम्ही एक काम करा, लग्न तोडून टाका. हा, दुसरी पोरगी पाहू आम्ही, काही असा विषय नाही आहे. काय करता मग? तुम्हाला जर आताच भरोसा नाही तर तुम्ही लोक म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्या सांगण्यावरून जर भरोसा करता तर मग काय आहे? मग असं बेविश्वासाचं नातं ठेवून अर्थ आहे काय काही? उद्या चालून पोरापोरीला दिक्कत होऊ शकते याची. काय बोलता काकाची तुम्ही हे? नाही नाही, असं नका करू. नाही आता भरोसा नाही म्हटल्यावर, हा, आणि लोकांच्या सांगण्यावर जाते याच्या म्हटल्यावर, तर मग काही ना काही बोलायला लागन बा. आता तुम्ही माझ्या परिचयातले आणि हे माझ्या परिचयातला, आता सख्खे तर माझे दोघंही होई नाही, बरोबर. पण मी सांगतो तुम्हाला, माझ्या पोराची मी जेवढी गॅरंटी नसती घेतली ना, तेवढी मी ह्या पोराची गॅरंटी घेतो. हा, म्हणजे उद्या चालून तुमची नाही कोणाची पोरगी असती इथं तर मी हेच म्हटलं असतं का बाई, माझ्या गॅरंटीवर तुला आहे, ज्या दिवशी तुला तकलीफ होईल त्या दिवशी मी आहे आणि माझी पाठ आहे आणि तुझ्या खेटर आहे. बस त्या दिवशी तुला काय करायचं आहे तर करून टाकजो. नाही हो राजे, असं करून काय? आता तुमच्याच भरोशावर आम्ही पोरगं पाहिलं ना, माझ्या भरोशावर तुम्ही जर पोरगी देऊन राहिले असन तर डोळे लावून देऊन द्या, नसन द्यायचं, भरोसा नसन तर देऊ नका. पण मामाजी तुम्हाला सांगितली कोण ही गोष्ट? हे तर सांगा मग आम्हाला, आम्हाला तर काही ना काही माहित पाहिजे का नाही. नाही पण ही गोष्ट खरी आहे काय तुम्ही आम्हाला एकदा सांगून द्या, स्पष्टीकरण देऊन द्या, मग झालं, मग आम्ही विचारपूस करत नाही काही. मामाची तुम्हाला सांगू काय, आमच्या आई वडील लहानपणीच गेले, पहिली गोष्ट तर. त्याच्यानंतर मी ना माझी बहीण, आम्ही दोघं जण होतो. बहीण मोठी झाली, मी कामाला लागलो, लग्न केलं बहिणीचं लग्न झालं बा. मग मी हे घर बांधलं, शेती पेरली, हा, आणि धंदा पाणी केला. असं करू 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 एवढं झालो. मग आता मामाले म्हटलं होतं, मामाचा आमचा संबंधच नव्हता, कारण आई वडील वारल्याच्या नंतर आम्ही जेव्हा मामाले सहारा मागितला तर मामानं केला नाही आम्हाला सहारा, हाकलून लावलं म्हटलं घरातून. लहानच होतो आम्ही, मग आमच्याजवळ काही नव्हतं, खोपडं कापडच होतं. तर मग आम्ही याच्यातच राहिलो, आमच्या साथानं आम्हाला करताना तरी केलं. हे जे काकाजी आहे ना, येईन बापापेक्षा जास्त आमचं कर्तव्य निभावलं, म्हणून आम्हाला त्याची एवढी ओढ आहे. आणि त्याला आमची ओढ आहे, आता त्याला कोणी नाही आणि आम्हाला कोणी नव्हतं. तर मामाजी तुम्हाला सांगतो, तेव्हा म्हटलं कोणच आम्हाला विचारलं नाही, मामानं तर बिलकुलच विचारलं नाही. मग आम्ही मामाला सोडूनच दिलं बिलकुल. मग मोठं झाल्यावर आम्हाला माहित झालं तर मी मामाची पोरगी मागितली होती लग्नाच्या पहिले. हो हो हो, म्हणजे मामाला पोरगी आहे मग. हा हो सांगतो ना, मामाला पोरगी मागितली तर मामानं मला माहिती आहे काय म्हटलं, काय आहे रे म्हणे तुझ्याजवळ, म्हणे कायच्यावर पोरगी देऊ म्हणे तुला, म्हणे हा, भीक मागून खातो म्हणे आणि तुला भिकाऱ्याला पोरगी देऊ काय म्हणे. तर मामानं स्पष्ट नाही म्हटलं, पोरीचं लग्न करून टाकलं. असं असं. हा, मग मी एवढं मोठं जेव्हा केलं, मग पोरीचं लग्न होऊन गेलं होतं मामाच्या. मग लग्न झालं, पोरगी काही तिथं नांदली नाही, तर मग आता मामा आले होते लग्न जुळल्यावर, म्हणे माझ्या पोरीसोबत करून घे म्हणे लग्न म्हणे. ना म्हटलं मामा जेव्हा पोरगी मागितली तेव्हा दिली नाही, बरं तेव्हा माझी बहीण बी होती इथं. तर आता म्हटलं, आता म्हणून राहिले म्हटलं पोरगी करून घे दुसरपणी. मी नाही करत म्हटलं दुसरपणी, मला चांगली पोरगी भेटली तिच्यासोबत मी जिंदगी करून लग्न करतो म्हटलं. बस मामाजी एवढी गोष्ट झाली आहे ना, त्या पोरीसोबत माझ्या काही चक्कर आहे ना, त्या पोरीसोबत मला काही घेणं देणं आहे. हा, त्या पोरीला मी एकच डाव पाहिलं, त्याच्यानंतर पाहिलंही नाही. आणि मामाले म्हटलं आम्ही हाकलून लावलो दोघाही बहीण भावानं. बरं त्या दिवशी काकाजी आले होते, काकाजी नाही विचारलं कसा काय आलं म्हणे ह्या म्हणे. हा, आता गरज पडली तर आला म्हणे. आता त्याला वाटून राहिलं असं त्याच कोणी असं सांगणार तुम्हाला,
का लग्न तुटलं बा याचं तर बरं राहील, आपण पोरगी मग देऊ याले. असं असं अशी गोष्ट आहे मग, नाही? हा बा मी आता हे तर तुम्हाला खरं सांगितलं, 100% एकही टक्का याच्यात खोटा नाही आहे. हे गोष्ट मी तुमच्या पोरीलाही सांगितली फोनवर. उद्या लपून नाही राहिली पाहिजे म्हणून, समोर जर आली तर तिला बेकार वाटन म्हणून. तर याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे ते तुम्ही निर्णय घ्या. मला तर सगळं खरं आहे, याच्यानंतर काहीच खोटं नाही आहे. अरे सुधाकर, काय विचार आहे मग? दादा, पोरग चांगलं आहे. पोरानं जे सांगितलं ते खरं सांगितलं. तिकडे माहीत झालं तेही खरंच आहे, आणि मीरानं सांगितलं तेही खरंच आहे. एकच भरली गोष्ट. तर दादा, मला तर असं वाटतं पोरग इमानदार आहे, काही टेन्शन नाही आहे. एवढे वर्ष असंच काही पोरग राहिलं नाही आहे. हां, तर माझं म्हणणं असं आहे का आपण जो निर्णय घेऊ तो बरोबरच घेऊ. तर बस लग्न करून टाकायचं, बाकीचं पाहू मग नंतर. हा, माय तोच विचार आहे आता का बस आता आता जे आपण फायनल केलं ते करून टाकाव. ठीक आहे मग, फायनलच आहे आता आपला. बस रागलो मानू नका बा. आता कसं असते, विचारपूस करणं आमचं काम आहे. नाही तर तुम्ही म्हणाल बा पोरीच्या बापानं हे विचारलं ते विचारलं. नाही नाही, आम्हाला काही नाराजी नाही आहे. महादेव भाऊ, तुम्ही माझ्या जवळची आहे, काही दूरची आहे नाही. मी तुम्हाला फसवणार नाही बा. इकूनही यालाही फसवणार नाही तर तुम्हालाही फसवणार नाही. मी मध्यस्थी माणूस आहे, याच्या बापाच्या जागेवर आहे. मी असं गलत काम कधीच करणार नाही. नाही हो, तुमच्यावर तर भरोसा आहेच मला, म्हणून तर काही बोललो नाही ना मी. फक्त मला विचारायचं होतं का समोरच्या व्यक्तीने म्हटलेलं खरं आहे काय म्हणून. मामाजी कोण होय, कोण तो? तुमचे मामाच होय. तुमचे मामा, त्याचं किराणा दुकान आहे ना. आज माय बी मला काय, मी आता तालुक्याला गेलो मी. किराण्यात आता मोठं किराणा दिसलं तर घुसलो त्याच्यात. तर आता गोष्ट निघतेच, पोरीचं लग्न आहे का असं तसं विचारपूस केली. कुठं दिल्ली काय दिल्ली, मग सांगितलं बा. तर त्यानं ओळखलं. म्हणे माय भाषाच होय तो, असं आहे तसं आहे, पोरीचं हे आहे. आणि मग पोरगी करून घे म्हटलं तर आता नाही म्हणते. आणि पोरीचा चक्कर चालू आहे याच्यासोबत, असं तसं चालू होतं. मग मला ते बेकार वाटलं, मी चिठ्ठी टाकून दिली, निघून गेलो घरी. नाही नाही मामाजी, माय मामा बसलाय मग लग्न तोडाले. त्याला वाटत नाही मग लग्न झालं पाहिजे म्हणून. म्हणून असं म्हणते तो. काही हरकत नाही, आता आम्ही पक्क झालो आहे, ठाम आहे आम्ही आता. आता काही नाराजी ठेवू नका तुम्ही. हां, आपल्या पोरीचा काही हेच नाही आहे, पोरीचा काही विषय नाही. पोरीने सगळं सांगितलं. पोरगी नाराज झाली होती आम्ही अशी गोष्ट केली तर, का चाललो बा आम्ही म्हणून तिथं. कसं आहे, आता पोरी पोराचं मन गुंतून जाते, एकामेकासोबत बोलते कोणी, त्याचं मन गुंतलं राहते. मग असं काही झालं म्हणजे मग ते बेकार वाटते, असं वाटते कसं होईल ना कसं नाही समोर चालवून. नाही नाही, बरोबर आहे. आता काहीच नाही होत, आता सगळं व्यवस्थित होते. चला मग निघतो आम्ही आता. मामाजी, अजून काही शंका असन तर काढून घ्या बा, पुऱ्या करून घ्या तुम्ही. नाही नाही, शंका नाही ना काही नाही बा. आम्हीच माफी मागतो तुम्हाला. आणि आता येतो, उद्या परवा येतोच मी पत्रिका घेऊन अजून. बरं मामाजी, या तुम्ही मग. मी येतो उद्या पत्रिका घेऊन. हा हो, या या. आले काय व गेले काय पाहुणे तिथचे? आपल्या घरी काऊन नाही घेऊन आले त्या पाहुणेले? चहा पाणी केलं असतं. अरे बा, काय विचारतो तू पाहुणीची गती. हा, आले मोठ्या यानं, पोरीच्या बापानं तर आज लग्नच तोडलं असतं. यानंच आला होता, फुल तयारीनं आला होता पोरीचा बाप. का आता लग्नच तोडतो बाप, जसं काही यायचं. काऊन बापा लग्न तोडून राहिले? आता एवढी साजरी पोरगी भेटली, पोरग चांगला आहे. लाखात एक पोरग आहे, असं पोरग भेटते काय म्हणा येईल आता? आता असं असलं जरा असं वयानं लहान ना मोठं चालूच राहते. आता साजरं भेटलं तर त्याच्यातही ते झालं काय? नाही नाही, त्याचा काही विषय नव्हता लहान न मोठ्याचा. तिथं आता झालं असं काही. आता लोक असतेच काड्या करणारे भरपूर आहे, असं आहे तसं आहे सांगणारे. हा, चांगल्या पोराला हे बट्टा लावणारे लोक आहे नाही काय. लोकांना काही कोणाचं चांगलं चांगलं दिसते काय? म्हणजे काय झालं असं तर? अरे याचा मामा नाही का सुन्याचा, तुला तर माहित आहे आता लहानपणापासून तर कधी दिसला नाही इथं. हा, माय मिली तर टाकून दिलं होतं लेकरले. विचारलं नाही, पुसलं नाही. आपण त्याला लाईनाचं मोठं केलं समजून घे. धंद्या पाण्यावर लावलं, सारं केलं. आणि त्याच्या मामानं कधी विचारलं नाही. त्याचा मामा आलता म्हणते 8-15 दिवसा पहिले. म्हणते मला पोरगी करून घ्या, आता दुसरं कोणी आहे म्हणते त्याची पोरगी. असं असं म्हणजे काऊन त्याच्या पोरीचं लग्न झालं होतं काय? हो, झालं होतं म्हणते, राहिली म्हणते 2-3 महिने. आणि आता येऊन गेली, नाही पटलं तर. मग आता पहिले ह्या म्हणे मामा तुमची पोरगी देऊन द्या मले. तर पहिले दिली नाही त्याच्या मामानं. आणि आता काय म्हणते तर त्याच्याजवळ नाक घासून राहिला, मग पोरगी करून घे. तो म्हणे मी काय करू म्हणे तुमची दुसरं कोणी पोरगी. आता त्याचं जुळलं नसतं त्यानं करून नाही घेतली असती. पण त्याचं लग्न जुळलं, चांगली पोरगी भेटली त्याला. आणि तो काय नाही करून मामाची पोरगी मग. हा, बरोबर आहे त्याचं. तो आता ह्या पोरीचा बाप अचानक आता ते सामान सुमान आणायला गेला कोणी, किराणा आणत काय आता लग्नासाठी. तो गेला, तर याच्या मामाचं आहे दुकान तालुक्यात, ह्या आपलं सुन्याच्या. तर तिथंच गेला ना ह्या. मग आता गोष्टीजवळ गोष्ट निघतेस. तर त्यानं भडकवलं गेली. मग या पोरीसोबत चक्कर चालू आहे त्याचा, नसन तसं. आणि लग्न कर म्हटलं आता नाही म्हणते. आणि बोलत राहते दोघं जण फोनावर, असं तसं चालू होतं. सांगे बा ते. मग केलं बा ते, म्हणून केलं. शेवटी गेले मग ते आता. असं मोठा हरामी आहे हो त्याचा मामा तर. हा, कंस मामापेक्षाही बेकार आहे. काय विचारतो तू आता, तो तरी पुरला एक वेळेस, पण ह्या मामाने पुरला. हा, मामा भाषाचं लग्न तोडासाठी फुल तयारी केली होती त्यानं. पण आम्ही भरलो ठाम. आम्ही मग समजो केलं बा चांगलं. आता ते मानले ना, गेले मग गावाकडे. बरं म्हणे येतो म्हणे पत्रिका घेऊन. तो एकटा असताना तर यायनं लग्नच तोडलं असतं. आता मी होतो सोबत. मी म्हटलं माझ्या गॅरंटीवर द्या म्हटलं पोरगी. उद्या जर काही झालं ना म्हटलं तर साऱ्या खर्चाचेच भरून देईन म्हटलं. हा, बरोबर आहे. साजऱ्या पोराले बट्टा लावून राहिले, कमाल नाही का बाबा? आता त्याचा काय दोष आहे.
आता कोणी कोणाला सांगते तर त्याचं हे काढ करणं मायबापाचं कर्तव्यच असते. हाव ना, बरं झालं तुम्ही गेले ना, घरीच होते आता. आणि तुम्ही काय आज ढोरं घेऊन गेले असते तर काय सापडले असते का याच्या हातात? नाही मग आले असते, बसले असते, बोलचाल झाली असती, मग मी याला घेऊन त्याच्या घरी गेलो असतो ना. तू काय तेव्हाची इथंच बसली आहे काय वाट पाहून राहिली माईवाली? आता ते सुलोचना आली होती, त्याला बोलावले नाही, आली ती काय मग, नाही पाहुणे आले करून आली. बसली मग ती इथं आतापर्यंत गोष्टी करत बसली ना. मग तिला माहित नव्हतं लग्न जुळलं म्हणून. मग सांगितलं तिला म्या, म्हटलं त्याचा सासरा ना तुला सासरा होय म्हटलं, 2 पाहुणे. तर ते म्हणे माय लग्न जुळलं काय म्हणे पोराचं. मी म्हटलं हो. तर चांगलं झालं बाई म्हणे, झालं तर म्हणे. हाव ना. बरं मी काय म्हणतो, कर ना मग जेव्हा गिवाचं नाही करत काय. भूक लागली ना आता. तिथं काही नाश्ता पाणी नाही घेतला त्या पाहुणेनं. नाश्ता नाही, चहा नाही, काहीच नाही घेतला. गेले तसेच. आपल्या घरी घेऊन येते आता. त्याला असं वाटलं तिथं कोणी बाई नाही, काही नाही. बाई असली तर करते काय बा, आता ह्या पोरा सोराला तरात द्याव म्हणून त्यानं नाही म्हटलं असं म्हणून पाय म्हणून इच्छा इथं बोलते म्हणत म्हणून असंही नाही म्हणत म्हणून का चला म्हणून आमच्या घरी. म्हटलं त्याले चला, म्हटलं घरी हाय, म्हटलं कुठे तर नाही म्हणे. आता जातो म्हणे गावाकडे म्हणे. मग येईन म्हणे कधी. आता येणंच आहे म्हणे इथं पोरगी दिल्यावर. पत्रिका द्यायला येईनच ना ते घरी. हो पत्रिका द्यायला येईन, बरोबर आहे. चाल जरासं लोटतो आता, भरला आता थकल्यासारखा जीव होऊन गेला माया. तू कर थोडंसं काही खायचं कर, आता भूक लागली. मला खाली देऊन दे आणि मग कर तू आराम कर, मी आराम करतो. हो चला घरात.